वाइल्ड टाइप जीन म्हणजे काय? तर वाइल्ड टाइप जीन म्हणजे ओरिजिनल जीन असा जीन जो पॉप्युलेशन मध्ये प्रेझेंट आहे, जो जीन पॉप्युलेशन मध्ये प्रेझेंट असतो, जो जीन पॉप्युलेशन मध्ये प्रेझेंट असतो आणि तो जीन नॉन म्युटेटेड असतो, अशा जीनला आपण वाइल्ड टाइप जीन म्हणतो. तर जो जीन पॉप्युलेशन मध्ये तर असतो पण तो म्युटेटेड फॉर्म मध्ये असतो, त्याला आपण म्युटेटेड जीन म्हणतो. जसं एक्झाम्पल दिलेलं आहे की टायगर. बघा या ठिकाणी जो टायगर दिसत आहे, दोन प्रकारचे टायगर दिसत आहेत, एक ऑरेंज आणि एक व्हाईट. तर ऑरेंज टायगरच्या बॉडीवर तुम्हाला ब्लॅक स्ट्रिप दिसत आहे, हे बघा ब्लॅक स्ट्रिप दिसत आहे. तर ह्या ज्या ब्लॅक स्ट्रिप्स आहेत, ह्या दोन्ही टायगरच्या बॉडीवर तुम्हाला प्रेझेंट दिसत आहे. याचा अर्थ काय? तर ब्लॅक स्ट्रिप हे काय आहे? वाइल्ड जीन आहे, जो काय आहे? वाइल्ड जीन आहे. आणि हे जे बॉडीवर जो फर दिसत आहे, जो ऑरेंज कलरचा आहे, तो सुद्धा काय आहे? वाइल्ड टाइप. आता या फर मध्ये जरा म्युटेशन झालं म्हणजे काय? तर वाइल्ड टाइप जीन मध्ये म्युटेशन झालं तर तो ऑरेंज कलर न देता तो व्हाईट कलर देतो, त्याला आपण म्युटेटेड जीन म्हणतो. म्हणजे हे जे म्युटेटेड जीन आहेत हे पॉप्युलेशन मध्ये कमी प्रमाणात असतात, लेस अमाउंट मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर वाइल्ड टाइप जीन जो आहे तुम्हाला पॉप्युलेशन मध्ये लार्ज अमाउंट मध्ये पाहायला भेटतात. आणि वाइल्ड टाइप जीन जो आहे तो होमोलॉगस कंडिशन मध्ये पाहायला भेटतो. आणि तो त्याचा जो एक्सप्रेशन आहे, जीन एक्सप्रेशन आहे, ते नेहमी डॉमिनंट कंडिशन मध्ये पाहायला भेटते. याचा अर्थ मॅटर्नल आणि पॅटर्नल साइडनं दोन्ही जीन हे कॅपिटल असतील, याचा अर्थ वाइल्ड टाइप असतील, त्यावेळेसच तुम्हाला वाइल्ड टाइप जीन शो होतो. तर ज्या वेळेस मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोम हे रेसेसिव्ह टाइप असतात, याचा अर्थ स्मॉल असतात, त्यावेळेस तुम्हाला म्युटेटेड जीनचे एक्सप्रेशन पाहायला मिळते. अशा प्रकारे आपण वाइल्ड टाइप जीन आणि म्युटेटेड जीन बघितलेले आहे.